नमस्कार मित्रांनो, मी चेतन मोहरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसमध्ये 2025चे आपण कट ऑफ बघणार आहोत, म्हणजे मागच्या वर्षीचे. जेणेकरून तुम्हा सगळ्यांना आयडिया जी आहे तर ती येऊन जाईल की गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी किती मार्क होते विद्यार्थ्यांना त्यांचा नंबर लागण्यासाठी. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट करून देतो की ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती अजून 12वीच्या मार्कवर चालत नाही किंवा 12वीचे जे गुण आहेत तुमचे, जे काही तुमचे टक्के पडलेले होते 12वीला, तुमच्या त्याच्यावर चालत नाही. जे काही CET, नीट किंवा JEE ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटाईल असेल तुम्हाला, त्याच्या वाईज चालतात. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही CET दिलेली आहे आणि CET दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी CETमध्ये 50 पडलेले आहेत पर्सेंटाईल, JEEमध्ये 60 आहेत आणि नीटमध्ये तुम्हाला 70 पर्सेंटाईल पडलेले आहेत एक्झाम्पल. तर नीटचे 70 तुमचे काउंट होतील. ओके. तर ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटाईल ती परीक्षा तुमची धरली जाते किंवा ज्यावेळेस फॉर्म भरताना आपण सगळ्या परीक्षा जरी दिल्या तर ज्याच्यामध्ये जास्त गुण सगळ्यात असतील तुम्हाला, ते तुमचे काउंट केले जातात. तर मित्रांनो, आता याच्यामागं 110, 115 हे कसे होतात, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठीच मी सांगतो फक्त. त्यांनी एकदा बघून घ्या की फॉर एक्झाम्पल तुम्हाला CETमध्ये 90 पर्सेंटाईल पडलेले आहेत आणि 7-12 आणि क्रॉप सायन्स जोडून तुमचे या ठिकाणी 20 पर्सेंटाईल या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत एक्स्ट्रा मार्क. असे मित्रांनो तुमचे 110 होतात. हे 110 कसे होतात? हे एक्स्ट्रा मार्क ॲड करून होतात मित्रांनो. 100च्या पुढे कसे जातात? व अदरवाईज CET, नीट किंवा JEE ज्या परीक्षा असतात त्यांचे 90पर्यंतच किंवा 99पर्यंतच पर्सेंटाईल जे आहेत तर ते असतात. आता मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न असेल की नेमका कट ऑफ कसा वाचायचा, है ना? तर कट ऑफ जो आहे तर तो होम युनिव्हर्सिटीचा वेगळा लागतो आणि मित्रांनो स्टेट कोटा म्हणजे की एम कोटा जो आहे महाराष्ट्र कोटा, याचासुद्धा वेगळा लागतो. तर मित्रांनो, यू कोटा म्हणजे होम युनिव्हर्सिटीचा कोटा असतो तुमचा. तर याच्यामध्ये काय असतं की तुमच्या जे क्षेत्र आहे, जसं की पश्चिम महाराष्ट्र जर बघितलं तुम्ही तर MPKV अंतर्गत येतोय. विदर्भ जर असला तर तो PDKV अंतर्गत येतोय. MPKV राहुरी आहे, PDKV अकोला आहे. ओके. त्यानंतर BSKKV दापोली याच्या अंतर्गत जे तर ते कोकण रिजनमधले जिल्हे येतात. त्यानंतर मित्रांनो, आता मराठवाडा जो आपला तर VNMKV परभणी अंतर्गत येतो. या बेसिक गोष्टी आहेत. तर यामध्ये जर मित्रांनो तुमचा कुठल्याही होम युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे तुमची 12वी जिथं झालेली आहे, म्हणजे 12वी तुमची फॉर एक्झाम्पल झालेली आहे जालन्याला, तर जालन्याला जर तुमची 12वी होत असेल मित्रांनो, तर तुम्ही येता कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये? VNMKV परभणीमध्ये, है ना? सो अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या होम युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं जर कॉलेज असेल एखादं, तर परभणीला तुमचा ऑब्व्हियसली कट ऑफ जो आहे तर ते कमी लागणार आहे किंवा त्याच विद्यार्थ्याचा कट ऑफ जो आहे तर तो PDKV अकोलामधल्या युनिव्हर्सिटीतल्या कॉलेजेसला किंवा कुठलेही कॉलेजेस आहेत जसं की BSKKV दापोली असेल किंवा MPKV राहुरी असेल, या ठिकाणी त्याचा कट ऑफ जो आहे तर तो जास्त लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आकडेवारी आहे. तर आता आपण कॉलेज बाय कॉलेज एकदा सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात टॉपचं कॉलेज म्हणजे कृषी महाविद्यालय पुणे. या कॉलेजेसला तुम्ही माझा व्हिडिओसुद्धा बघून घेऊ शकता. त्याचा व्हिडिओ आहे माझा या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला. तर त्या ठिकाणी माझे खूप सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते या कॉलेजला सिलेक्ट झालेले आहेत. तर या कॉलेजचा कट ऑफ मित्रांनो तुम्हाला ओपन कॅटेगरीचा जर एम कोटातून बघितलं तुम्ही तर 117पर्यंत गेलेला दिसतो. तोच कट ऑफ जो आहे तर तो मित्रांनो 114पर्यंत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी गेलेला दिसेल. ओके. तर त्यानंतर मित्रांनो 24साठी हा 115 होता. 24 साली हा जो आहे तर तो हा 117 होता. म्हणजे तुम्ही 25 साली तुम्हाला या ठिकाणी नॉर्मल या ठिकाणी थोडासा कट ऑफ जो आहे तर तो थर्ड राऊंड किंवा स्पॉट राऊंडपर्यंत जो आहे तर तो कमी झालेला दिसेल. मित्रांनो, आता पुढं दुसरं कॉलेज म्हणजे की PDKV अकोला, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जे आहेत आपलं, तर या कॉलेजला 110 पर्यंत कट ऑफ जो आहे तर तो लागत असतो. लास्ट इयरला लागला किंवा 24ला 111 होता आणि स्टेट कोटाचा जो आहे तर 24ला 113 होता. त्यानंतर मित्रांनो, राजश्री शाहू महाराज कॉलेज जे आहे आपलं कोल्हापूरचं, आहे ना, तर या कॉलेजला सुद्धा कट ऑफ मित्रांनो अकोला एवढाच जो आहे तर तो लागताना दिसतो. कारण पुण्यानंतर MPKVमध्ये जर कुठल्या कॉलेजला जास्त प्रेफरन्स पडत असेल तर तो मित्रांनो या ठिकाणी राजश्री शाहू महाराज कॉलेज जे आहे आपलं, तर या कॉलेजला पडतो. मित्रांनो, आता पुढचं कॉलेज आहे ते म्हणजे VNMKV परभणी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जे आपलं आहे. तर या विद्यापीठाला मित्रांनो सेम लाईक आपलं अकोला जे आहे तर त्या टाईपचाच कट ऑफ जो आहे तर तो लागतो. लास्ट इयर त्याचा कट ऑफ जो आहे तर तो जरा जास्त लागला होता, बट या टाईपचाच कट ऑफ जो आहे तर तो लागतो. चांगली युनिव्हर्सिटी आहे ही सुद्धा, अकोलासुद्धा आणि पुणेसुद्धा मित्रांनो. त्यानंतर नागपूर जे आहे तर ते PDKV अकोला अंतर्गत येणारं कॉलेज आहे. इथं मित्रांनो तुम्हाला 107, 108, 106, 110 पर्यंत कट ऑफ जे आहे तर ते गेलेले आहेत.
तर मित्रांनो मोस्टली आता कट ऑफ जो आहे तर तो 108 पर्यंत जातो. त्यानंतर मित्रांनो पुढचं कॉलेज आहे गडचिरोलीचं सोनापूरचं कॉलेज जे आहे. तर हे कॉलेजसुद्धा मित्रांनो चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजपैकी एक आहे. आता तुम्ही म्हणाल की विदर्भातल्या विद्यार्थ्यांनी आता प्रेफरन्स दिला तर चालतो, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आता काय गडचिरोलीचं नाव जे आहे तर ते नक्षलवाद किंवा या सगळ्या गोष्टीमुळं खूप चर्चेत असतं, त्यामुळे पालकांना भीती वाटायची. बट मी तिथल्या विद्यार्थ्यांना विचारलं आहे तर तिथे ॲज सच काही थ्रेट्स वगैरे नाही आहे. सो हे कॉलेजसुद्धा चांगलं कॉलेज आहे. तर या ठिकाणी मित्रांनो 100 किंवा 104-5 पर्यंत कट ऑफ जो आहे तर तो गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचं कॉलेज म्हणजे लातूर, या ठिकाणी मराठवाड्यातलं कॉलेज आहे. तर या ठिकाणी पण मित्रांनो 106 पर्यंत कट ऑफ जो आहे तर तो गेलेला आहे. 102 जो आहे तर होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी थर्ड राऊंड लास्ट राऊंडपर्यंत गेलेला मिळेल. पहिल्या दुसऱ्या राऊंडला हे कट ऑफ एवढे कमी जात नाहीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो धुळ्याचं कॉलेज आहे. धुळ्याच्या कॉलेजला सुद्धा लातूरसारखाच या ठिकाणी प्रेफरन्स दिला जातो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा सुद्धा 101 106 पर्यंत कट ऑफ जो आहे तर तो गेलेला आहे. आता यानंतर मित्रांनो दापोलीचं कॉलेज आहे. या ठिकाणी मात्र तुम्ही स्टेट लेवलच्या विद्यार्थ्यांची जास्त गर्दी तुम्हाला दिसेल आणि होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची गर्दी या ठिकाणी कमी दिसेल. कारण मित्रांनो कोकणातले जिल्हेच थोडके आहेत, त्या ठिकाणी येणारे विद्यार्थी जे आहेत तर ते फारसे नाही आहे. कोकणात काय येतं आहे मित्रांनो, या ठिकाणी पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारखे किंवा मुंबईचे आहे, सबार्बन आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. सो कोकणामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही की या ठिकाणी कमी कट ऑफ गेलेला दिसतो होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ना. अगदी 100 पर्यंत या विद्यार्थ्यांचा नंबर जो आहे तर तो लागलेला आहे. अदर स्टेटचे जे आपलं महाराष्ट्र कोट्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांचा 110 111 म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलचा कट ऑफ जो आहे तर तो या ठिकाणी जातो. त्यानंतर बदनापूरचं कॉलेज आहे मित्रांनो, टॉप कॉलेजेसमध्ये सुद्धा येतं. तर या कॉलेजचा कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी 98 99 जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी लागलेला दिसेल. कुठं तर तो होम युनिव्हर्सिटीसाठी. बाकीच्यासाठी मित्रांनो 105 106 याचा कट ऑफ जो आहे तर तो गेलेला दिसेल. ही झाली मित्रांनो कॉलेजेसची माहिती. हा झाला मित्रांनो त्यांचा कट ऑफ. सो ओव्हरऑल तुम्ही जर या ठिकाणी ट्रेंड्स बघितले कट ऑफचे, तर या ठिकाणी मी 4 वर्षाचा ट्रेंडसुद्धा आणलेला आहे. जो मेन कॉलेजेस आहेत या कॉलेजेसचा मित्रांनो कट ऑफ मूळतः कमी होत नाही. या ठिकाणी तुम्ही पर्सेंटाईल बघू शकता, तर याचा 100च्या वरच मोस्टली कट ऑफ असतो. तर टॉप जे कॉलेजेस आहेत तुम्हाला जर त्या ठिकाणी शिकायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 100च्या वरती कट ऑफ लागतो. पण हे कशासाठी झालं, ओपनसाठी मी हे कट ऑफ मित्रांनो तुम्हाला सांगितलं. बाकी कॅटेगरीसाठी हे कट ऑफ जो आहे तर ते खाली जातात. आता ओपनसाठी मी जे कट ऑफ बघितले तर त्याच्यासाठी ओबीसीवाल्यांनी 2-3 मार्क जे आहेत तर ते कमी पकडायचे. बाकी कॅटेगरी त्याच्या हिशोबानं 2-3 मार्क जे रिझर्वेशन वाईज बाकीच्या कॅटेगरीनी पकडायचे. अदरवाईज मित्रांनो सगळ्यांचं सांगायला जाईल तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. पण हा व्हिडिओसाठी एवढं रिसर्च केलेलं आहे, 4 वर्षाचा कट ऑफचा अनालिसिसचा ट्रेंड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तो पण फ्रीमध्ये. तर मित्रांनो या व्हिडिओला एकदा लाईक करा तुम्ही सगळ्यांनी. आणि जे विद्यार्थी पालक माझा व्हिडिओ बघताय तो नवीन असेल या ठिकाणी, तर त्या सगळ्यांनी एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुमच्या भावाच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण येणारी अपडेट जी आहे तर ती कितीही अर्जंट असली तर मी तुम्हाला रात्री 2 वाजता पण या ठिकाणी व्हिडिओ टाकू शकतो. अशा प्रकारचं माझं डेडिकेशन असतं. त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा. या ठिकाणी मित्रांनो स्टेट लेवलचे कट ऑफ तुम्ही बघताय. आणि मित्रांनो या ठिकाणी होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ जो आहे तर ते तुम्ही या टॉप 10 कॉलेजेसचे तुम्ही बघू शकता. याचा क्रम जो आहे तर तो थोडा या ठिकाणी अशा प्रकारचा नसतो, तो थोडा वेगळ्या प्रकारचा असतो. कोणते कॉलेज पहिले टाकायचे कोणते नाही टाकायचे त्या हिशोबाने सुद्धा मी तुम्हाला सांगाल नेमकं मित्रांनो. पण तुम्हाला आता हे सगळ्या कट ऑफवरून बघितलं असेल तुम्ही, तर तुम्हाला असं वाटत असेल की माझा नंबर कुठल्या कॉलेजला लागेल है ना. सो मित्रांनो या ठिकाणी माझ्या काउन्सिलिंगचा एक विद्यार्थी आहे, त्याच्यासाठी एक कॉलेज प्रेडिक्टर लिस्ट मी तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवतोय. की आता फॉर एक्झाम्पल हा विद्यार्थी आहे है ना, तर याला मार्क वगैरे आहेत, त्याचे EWS आहे, जनरल आहे, तर त्याचा कुठल्या कॉलेजला नंबर लागू शकतो एक सेपरेट लिस्ट त्याची तयार झालेली आहे. की या कॉलेजला नंबर लागण्यासाठी हाय या ठिकाणीचे चान्सेस आहे, या ठिकाणी गुड आहेत, या ठिकाणी मॉडरेट आहेत. अशा प्रकारे त्याचे 109 कॉलेजेस लागायचे चान्सेस आहेत. ओके, त्याच्या कॅटेगरी वाईज, त्याच्या पर्सेंटाईल वाईज, त्याच्या होम युनिव्हर्सिटी वाईज. तर ही लिस्ट मित्रांनो कॉलेज प्रेडिक्टर लिस्ट याला मी म्हणतो. तर हा सगळा डेटा मित्रांनो मागच्या 4 वर्षाचा डेटा जो आहे तर तो ॲनालिसिस करून ह्या सगळ्या लिस्ट वगैरे मी मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी वेगळी बनवत असतो. त्याच्या पर्सेंटाईल वाईज बनत असतो. किंवा आता तुम्हाला कुठलं कॉलेज टाकायचं ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला मी सांगत असतो की हे कॉलेजेस तुम्ही टाका जेणेकरून तुम्हाला ते कॉलेज मिळतील है ना. अगदीच तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असले तर फालतू कॉलेजसुद्धा देत नाही, आणि फालतू पर्सेंटाईल असले तर मित्रांनो चांगले कॉलेज मात्र नक्की देतो. ही माझ्याकडून तुम्हाला हमी आहे. तर मित्रांनो माझं ॲप आहे प्ले स्टोअरवर शेती शाळा म्हणून, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणून सुद्धा माझ्या तुम्ही काउन्सिलिंगला जॉईन होऊ शकता.
याशिवाय मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला माझा नंबर दिसतोय 7038893178. या नंबरवरती तुम्ही तुम्ही या ठिकाणी आपलं फोनपे वगैरे करू शकता, गुगल पे करू शकता आणि त्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका. मित्रांनो स्क्रीनशॉट टाकल्यानंतर जे काही 24 तासामध्ये 48 तासामध्ये मी तुमचा स्क्रीनशॉट बघेल. लवकरच बघतो मोस्टली, बट तुम्हाला टाईम फ्रेम सांगतोय, कधी माणसाला कामं पण असते आहे ना. तर या सगळ्या टाईम फ्रेममध्ये बघून तुम्हाला माझ्या ग्रुप्समध्ये ॲड करेल मी. त्यानंतर मित्रांनो 3 पॅकेजेस आहेत. एकामध्ये तुम्हाला 599 मध्ये तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कोणते कॉलेजेस टाकायची ती लिस्ट मिळेल, प्लस तुम्हाला नोट्स ज्या आहेत तर त्या मिळेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला गायडन्स जे आहे तर ते ॲडमिशन होईपर्यंत मिळेल. या सगळ्या गोष्टी सोबतच मित्रांनो 999चा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी लिस्ट मी आता दाखवली ती लिस्ट, प्लस तुम्हाला कोणते कॉलेज टाकायची ती सुद्धा लिस्ट. याशिवाय मित्रांनो तुम्हाला गुगल मीटिंगचा सपोर्ट, नोट्स आणि मित्रांनो तुम्हाला गायडन्स सुद्धा मिळेल. आणि मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी बरोबरच तुम्हाला जर आमच्याकडून शिक्षणसुद्धा घ्यायचं आहे ॲग्रिकल्चरचं, तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही की जवळपास 8-8, 10-10 विषय असतात. तर फर्स्ट सेमिस्टरचे तुम्ही 10 पकडा, सेकंड सेमिस्टरचे 10 पकडा, असे तुम्ही मित्रांनो 20 सब्जेक्टचं मित्रांनो 1 वर्षाचं तुम्हाला नॉलेज जे आहे म्हणजे कोर्सेस जे आहे तर ते तुम्हाला 1499 मध्ये मी देतो. एरवी ही बॅच जी आहे तर ती 999ला मिळत असते, पण तुम्ही माझ्या काउन्सिलिंग थ्रू जर गेलात तर मित्रांनो तुम्हाला ती बॅच फक्त 499 रुपयाला पडते. त्यामुळे 1499चा पॅक जर तुम्हाला ॲग्रिकल्चरला यायचं असेल तर खूप तुम्हाला महत्त्वाचं आहे, किंवा तुम्हाला 2 सेमिस्टरचं नॉलेज जे आहे तर ते या ठिकाणी मिळेल. मी लवकरच मित्रांनो दुसऱ्या वर्षाचा सुद्धा या ठिकाणी अपडेट करण्याचा प्रयत्न करतोय, कारण टीमसाठी मित्रांनो खर्च लागतो, सगळ्या गोष्टी आहे, टीचर्स लोकांना पे करावे लागतात, काही मी स्वतःसुद्धा त्यामध्ये एफर्ट्स पुट करत असतो. सो या गोष्टीसाठी मित्रांनो काउन्सिलिंग तुम्हाला जॉईन करणं गरजेचे आहे. बाकी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.